नमस्कार नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण महाशिवरात्री विशेष झटपट 10 मिनिटात तयार होणारे राजगिरा शेंगदाणा लाडू पाहणार आहोत. राजगिरा आणि शेंगदाणा लाडू हे केवळ चविष्ट नसून आरोग्यासाठी एक सुपर फूड मानले जाते. विशेषतः उपवासाच्या दिवसात किंवा मुलांच्या डब्यासाठी हा एक उत्तम पौष्टिक पर्याय आहे. या लाडूचे प्रमुख फायदे आहेत. राजगिरा आणि शेंगदाणे या दोन्हीमध्ये कार्बोदके आणि प्रथिने भरपूर असतात. जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो किंवा रक्तातील साखर कमी होते तेव्हा एक लाडू खाल्ल्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. शिवाय हाडांच्या मजबूतीसाठीही राजगिरा उत्तम पर्याय आहे. राजगिऱ्यामध्ये कॅल्शियमचे नैसर्गिक खजिना आहे, त्यामुळे राजगिरा उपवासाच्या दिवशी आवर्जून खावा. शिवाय यामुळे दात व हाडे मजबूत राहण्यास मदत होते. शेंगदाण्यातील फॉस्फरस हाडांच्या घनतेसाठी उपयुक्त ठरतो. वयोवृद्ध व्यक्ती आणि वाढत्या मुलांसाठी हे लाडू अत्यंत फायदेशीर आहे. शिवाय ज्यांच्यामध्ये लोहाची कमतरता आहे त्या लोकांनी अशा प्रकारे राजगिरा आणि शेंगदाण्याचे लाडू आवर्जून खावेत. हे लाडू उपवासाच्या दिवशी काय केव्हाही कधीही तुम्ही बनवून खाऊ शकता. झटपट तयार होतात. शिवाय जेव्हा हवे तेव्हा अगदी 10 मिनिटात तुम्ही तयार करून त्याचा आस्वाद घेऊ शकता. अगदी नो फेल रेसिपी इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर राजगिरा आणि शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी प्रथम आपण राजगिऱ्याचे पीठ व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. आता त्यात आपण 2 छोटे चमचे तूप घालूया. इथे 1 वाटी राजगिऱ्याचे मी लाडू बनवत आहे, त्यामुळे त्यानुसारच इथे मी तुपाचे प्रमाण घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढी तुम्ही क्वांटिटी राजगिरा पीठ घेणार आहात त्याप्रमाणे इथे तुपाचा वापर करायचा आहे. तूप वितळून घेतल्यावर त्यात 1 वाटी राजगिरा पीठ घालूया. राजगिरा पीठ मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असते. आता तुपामध्ये साधारणतः 5 मिनटे आपण हे पीठ व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत. पीठ भाजून घेत असताना गॅस इथे मीडियम ठेवायचा आहे आणि एकसारखे पीठ ढवळून भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता पिठाने तूप अगदी व्यवस्थितपणे शोषले आहे. अजून आपण साधारणतः 2 ते 3 मिनटे हे पीठ व्यवस्थितपणे गॅस मिडियम ठेवून भाजून घेणार आहोत. पीठ ढवळून घेत असताना अगदी तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर थोडेसे पीठ बदामीसर झाल्यावर अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया. त्यामुळे हे लाडू फारच चविष्ट होतात, म्हणून आवर्जून वापरा. जर खोबरे घालायचे नसेल तर याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटची भरड घातली तरी चालेल. आता फक्त 1 ते 2 मिनटे आपण या पिठाबरोबर जे खोबरे घातले आहे ते अगदी व्यवस्थितपणे भाजून घेऊया. साधारणतः 2 मिनिटांनंतर पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित फुलले आहे आणि त्याचा सुवास घरभर दरवळतो आहे. इतपतच आपल्याला गडद बदामीसर रंग येईस्तोवर पीठ भाजून घ्यायचे आहे. आता गॅस बंद करूया आणि हे पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये काढून घेतल्यावर अशा प्रकारे चमच्याने अगदी व्यवस्थितपणे पसरवून घेऊया. म्हणजे हे जे भाजलेले पीठ आपण राजगिऱ्याचे आहे ते अगदी व्यवस्थितपणे थंड होते. आता ते थोडेसे कोमट होण्यासाठी लगेचच पॅन खाली ठेवूया आणि व्यवस्थितपणे पसरवून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर पीठ थोडेसे कोमट करून घेतल्यावर लगेचच आपण त्यामध्ये जे राहिलेले जिन्नस आहेत ते सर्वच्या सर्व घालूया. त्यामध्ये प्रथम आपण अर्धी वाटी गूळ पावडर घालूया. इथे गूळ पावडरचा मी वापर करत आहे. तुम्ही याऐवजी खडीसाखरेचाही वापर करू शकता किंवा साखर वापरली तरी चालेल. आता लगेचच आपण त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालूया. जर शेंगदाण्याचा कूट घालायचा नसेल तर ड्रायफ्रूटची भरड घालू शकता. त्यानंतर आपण पाव चमचा इथे वेलची जायफळ पूड घेतली आहे, कारण गूळ वापरला आहे. आता हे सर्व जिन्नस हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता अगदी सटसटीत असे हे आपण मिश्रण तयार करून घेतले आहे. यामुळे लाडू अजिबात वळता येणार नाही, कारण राजगिरा पीठ थोडेसे सुटसुटीत असे असते. आता ह्याला बाइंडिंग यावी आणि लाडू अगदी सहज वळता यावा
आणि मऊसूत असा व्हावा यासाठी हे मिश्रण मी मिक्सरमध्ये घालून थोडे थोडे व्यवस्थितपणे पल्स मोडमधून फिरवून घेणार आहे। त्यासाठी मिक्सरची भांडी घेतली आहे। आता त्याला आपण थोडे थोडे लाडवाचे मिश्रण अशा प्रकारे घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये म्हणजेच मिक्सर चालू बंद करत अगदी व्यवस्थितपणे फिरवून घेऊया, म्हणजे मऊसूत असे मिश्रण तयार होईल। पाहू शकता अगदी परफेक्ट मिश्रण लाडवाचे तयार झाले आहे। आता अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे साधारणतः 2 ते 3 बॅचमध्ये आपण लाडवाचे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थितपणे पल्स मोडमध्ये फिरवून घेणार आहोत। साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता लाडवाचे मिश्रण पूर्णपणे मी मिक्सरमधून फिरवून घेतले आहे। अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर आता लगेचच लाडू वळायला घेऊया। पाहू शकता किती परफेक्ट मिश्रण तयार झाले आहे। त्यासाठी आता मिश्रणाचा अशा प्रकारे मीडियम साईजचा गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी लाडवाचा व्यवस्थितपणे दाबून आकार द्यायचा आहे। पाहू शकता किती परफेक्ट लाडू तयार झाला आहे। नो फेल रेसिपी आहे, अजिबात हा लाडू फसणार नाही, कारण ह्यामध्ये आपण शेंगदाणे वापरले आहेत आणि त्याचबरोबर आपण इथे खोबऱ्याचाही वापर केला आहे। त्यामुळे हे लाडू अगदी सहजतेने वळले जातात। पाहू शकता एक लाडू तयार झाला आहे। अशाच प्रकारे दुसराही लाडू मी तुम्हाला बनवून दाखविते आहे। दुसराही पाहू शकता किती सहजतेने तयार झाला आहे। अशाच प्रकारे जे राहिलेले लाडू आहेत ते मी बनवून घेत आहे। पाहू शकता सर्व लाडू मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत। अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी पौष्टिकतेने परिपूर्ण राजगिरा शेंगदाणा लाडू तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।